गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर चला, आज आहे शाळेचा पहिला दिवस, कारण मुलांच्या दिवाळीनंतरच्या पहिल्या दिवसाची आज शाळा सुरू झालेली आहे आणि आपलं पण पूर्वीचं रुटीन आता सुरू झालेलं आहे. सकाळी लवकर उठणं. काही घरात तर नेहमीच लवकर उठतात, पण आमच्या घरामध्ये एकत्र कुटुंब नाही, त्यामुळे थोडंसं लेट उठलं तरी पण चालतं, म्हणजे खूपच लेट असं पण नाही आहे. तर ठीक आहे, चला आता मी पीठ चुरून ठेवलं होतं आणि बाहेरचं झाडून वगैरे काढलं. त्याच्यानंतर पीठ आता मुरलेलं आहे चांगलं, आणि आता मी घेते पोळ्या बनवायला. आणि बटाट्याचीच भाजी बनवायची होती, एवढं काही जास्त बनवायचं नव्हतं, कारण ऋषभची फेवरेट आहे ही भाजी. नंतर आता मी मस्त थोडंसं तेल लावून मालिश करून घेते. पीठ छान मुरलेलं आहे, पोळ्या मस्त होतात. आणि त्याच्यानंतर दूधवाल्या मावशी येतील, त्यावेळेस मला चहा प्यायला भेटेल, कारण मावशी अशात खूपच लेट यायलात. 6 वाजता उठलं तर चहा भेटतो 8:30 वाजता किंवा 9 वाजता. मावशीचा टाईम झाला आहे 8:30चा येण्याचा. तर ना खूप वेळ राहिलं ना तर डोकं जड पडतं. चहा लवकर पिला तरच बरं वाटतं. तर आता मी स्वयंपाक करून घेते आणि ऋषभचं आवरते. तोपर्यंत ऋषभ फ्रेश होत आहे. माझ्या टिफिन वगैरे तयार होईपर्यंत ऋषभ पण तयार होऊन जातो. तर ऋषभ गेलेला आहे शाळेत, आणि खूप दिवसाच्या नंतर मला ॲपल खाण्याची इच्छा झाली, कारण मला ॲपल खाल्ल्याचं आता ॲसिडिटी व्हायली. अगोदर मी रेड कलरचा डार्क असा मला ॲपल खायला खूप आवडायचं, पण आज इच्छा झाली खाण्याची म्हणून आज घेतला खायला. पण मला अर्धाही ॲपल खाता आला नाही की लगेच रियांश उठला होता. म्हटलं चहाची वाट बघत बसले तोपर्यंत चला अर्धा आज ॲपलच खाऊया. तर आज काहीतरी हेल्दी खाण्याचा मूड झाला, पण कशाचं काय, लेकर बरोबर त्यांच्या आईने काही खाण्याचा प्रयत्न केला निवांत राहण्याचा की लेकर बरोबर उठणार आणि त्यांना डिस्टर्ब करणार, हे तर ठरलेलंच आहे लहान मुलांचं. तर असो. आणि पहा, मी ना मनी प्लॅन्टचा वेल इथं लावलेला होता. पहिले जे रूम होती तिथून सगळा तोडलेला होता, ते आता छान ग्रोथ झालेला आहे आणि छान पहा खिडकीवर जाते हा वेल. तर थोडे दिवसाखाली ना याच्यावर थोडी कीड लागली होती, तर ते मी त्याचे पानं कट केलं होते, पण आता आणखीन छान झालेलं आहे ते. आणि बाकीचे पण झाडे मी इकडे शिफ्ट केले, तर त्यांची पण ग्रोथ छान होत आहे. पण मला आणखीन थोड्याशा कुंड्या घ्यायच्यात मला झाडं लावायला. ते काही घेणं होतच नाही. मार्केटला गेलं तर रियांश आणि ऋषभ आम्ही सगळे बसले की गाडीवर जागा फुल होते, आणि काही हातात घेऊन यायचं म्हणलं खूप परेशानी होते. तर चला असो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉग